नमस्कार, मी प्रियंका आपलं VP ब्लॉग्स बारामतीमध्ये तुमचं स्वागत करते. कसे आहात सर्वजण? मला वाटतं तुम्ही सगळेजणच खूप छान असाल आणि हेल्दी असाल. तर आज आपण बनवणार आहोत बटर चिकनची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला म्हटलं तुम्हाला आजचे काय काय साहित्य लागणार आहे ते पण सांगते आणि ते रेसिपी जी करणार आहे मी ती पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथं बघा आपण हे घेतलेलं आहे 1.5 किलो चिकन. आत्ताच फ्रेश मार्केटमधून घेऊन आलेले आहेत आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स मी काढत आहे. आता हे माझं लसूण सोलायचं चाललेलं आहे. सगळं साहित्य काढून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. नमस्कार. तर कसे आहात सर्वजण? तर थोडासा घसा माझा खराब झालेला आहे त्यामुळे समजून घ्या. तर आज मी बटर चिकनची रेसिपी करणार आहे तर ती तुमच्याशी शेअर करावी म्हटलं. तर मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. इथे बघा तुम्ही, मी इथे सगळी पूर्व तयारी करून घेतली आहे चिकनची. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य होतं एक किलो चिकन घेतलं होतं मी साधारणतः. कांदे रफली चॉप करून घेतलेला, टोमॅटो होता आणि लसूण, आलं, काजू होते, कोथिंबीर, असं बऱ्यापैकी साहित्य मी घेतलेलं. आणि पहिल्यांदा ही मी आलं लसूणची घरगुती होममेड पेस्ट बनवून घेतली. छान स्मेल येत होता त्याचा. बघू शकता किती छान अशी मस्त एकदम भरपूर प्रमाणात टाकून घेतली त्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी चिकनला. आणि वरून मी लिंबू पिळून घेते मॅरिनेशनसाठी. साधारणतः 1 लिंबू मी घेतलेला आहे इथे. पूर्ण लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे व्यवस्थित. मोठं लिंबू घेतलेलं मी. आता मी याच्यामध्ये मीठ घालते. चवीनुसार मीठ घालायचं आहे. शक्यतो थोडंसं चिकनमध्ये मीठ थोडं कमीच घालायचं, कारण आपण ग्रेव्ही जी करणार आहोत ना, त्या ग्रेव्हीमध्ये पण थोडंसं मीठ जास्त घालणार आहोत. त्यामुळे हे आपलं बटर चिकन जे आहे थोडं खारट होऊ शकतं. त्या कारणाने आपण मॅरिनेशनमध्ये थोडंसंच मीठ घालायचं, जे की आपण ग्रेव्हीमध्ये पण घालणार आहे. आणि मीठ घातलं इथं मी आणि छान मिक्स करून घेते. नंतर पण मी याच्यामध्ये दही आणि बाकीचे मसाले ॲड करणार आहे. पण अगोदर म्हटलं आले लसूण आणि मीठ आणि लिंबू व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यावं त्याला, म्हणजे ते सगळं मुरलं जातं त्याच्यात. इथे बघा मी मसाल्यासाठी काय घेतले. थोडंसं मी आता याच्यामध्ये ड्राय मसाले घालते. पहिल्यांदा मी याच्यामध्ये लाल तिखट घातलं आपल्या आवश्यकतेनुसार, कलरनुसार. आणि थोडंसं मी घरगुतीच दही आहे थोडंसं घालते याच्यामध्ये. मी छान मिक्स करून घेतलंय. चिकनची कुठलीही रेसिपी करताना प्रॉपर मॅरिनेशन खूप गरजेचं असतं. आणि चिकनचे बेस आहेत आलं लसूण दही लिंबू. बस हे 4 गोष्टी तर बेस आहेत चिकनसाठी लागणाऱ्या, कारण बेसिक हेच आहे. समजून घ्या, थोडासा घसा माझा खराब आहे त्यामुळे मला थोडंसं हे करावं लागते. तर प्रॉपर इथं मी हलवून घेतले चिकन आणि 5-10 मिनटं मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत मी इकडं वाटण्याची तयारी करून घेतली. गॅसवरती पॅन ठेवून तापत ठेवलं आहे. आता आपलं पॅन तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल घातलं. शक्यतो आपल्याला जेवढं मसाला कांदा टोमॅटो भाजण्यापूर्वी जेवढं तेल लागणार आहे ना तेवढंच घालायचं आहे. जास्त तेल नाही वापरायचं, कारण आपल्याला बटर पण त्याच्यामध्ये नंतर ॲड करायचं आहे. त्यामुळे वाटण्यापुरतं जेवढं तेल लागणार आहे ना तेवढंच तेल मी घेतलेलं आहे. एक्स्ट्रा तेल घेतलेलं नाही आहे. तर छान तेल तापू दिल्यावरती त्याच्यात आपण थोडेसे ड्राय मसाले ॲड करायचे आहेत. जावेत्री जी असती ना ती माझ्याकडे अवेलेबल नव्हती, मग मी थोडासा खडा बटर आहे बघा, बटर थोडंसं मी त्याच्यामध्ये ॲड केले आणि छान मी तळवून घेते मी.
व्यवस्थित आपलं हे तेल तापलं आहे. त्याच्यामध्ये मी आता हे माझे सगळ्या जे साहित्य टाकून घेते. पहिल्यांदा मी कांदा टाकला. कांदा थोडासा परतवून घ्यायचा. टोमॅटो टाकायचे. खडे मसाल्यांमध्ये मी विलायची, 1-2 लवंगा आणि मिरं घेतलं होतं, कारण जावेत्री माझ्याकडे अवेलेबल नव्हती. हे बघा, खडा मसाला पण मी टाकून घेते आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा आहे आणि काजू. त्याला व्यवस्थित खूप थोडं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपला टोमॅटो असा मऊसूत शिजला पाहिजे त्या हिशोबाने. आणि त्यानंतर त्या ग्रेव्हीमध्येच मी थोडीशी आलं लसूणची पेस्ट घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालते. छान मिक्स करून घेते. व्यवस्थित हलवत राहायचं. त्याला कांदा करपला नाही पाहिजे, टोमॅटो करपला नाही पाहिजे. फक्त आपल्याला ते शिजवून घ्यायचं व्यवस्थित. टोमॅटोची पूर्ण म्हणजे असं हे झालं पाहिजे, स्मूथ झाला पाहिजे टोमॅटो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घालते, म्हणजे थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी. म्हटलं होतं ना, मॅरिनेशनसाठी थोडं मीठ आणि ग्रेव्हीमध्ये थोडंसं मीठ घालायचं त्या हिशोबाने. आणि याच्यामध्ये तर मी थोडासा हळद पावडर आणि लाल पावडर घालून घेणार आहे कलरसाठी आणि थोडंसं स्पायसी होण्यासाठी. लाल मिरची पावडर टाकली आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता. छान मिक्स करून घेतलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे. थोडंसं शितोडा द्यायचा पाण्याचा असा, म्हणजे ते हे होणार नाही. आणि जर खाली आपलं लागत असेल तर वाटेल. आणि झाकण ठेवायचं आणि गॅस मंद करायचा आणि 5-10 मिनटं ते मस्तपैकी कमी ह्याच्यावरती होऊन द्यायचं, शिजून द्यायचं. हे बघा, आपलं वाटण आता मस्तपैकी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, एकदम असं ज्युसी झालेलं आहे. टोमॅटो वगैरे स्मूथ झालेले आहेत. तर आता ही मी साईडला ठेवणार आहे थंड होण्यासाठी. आणि मग थंड झाल्यानंतर ना मिक्सरला लावून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, आपलं झालेलं आहे वाटण तयार. तर काढून घेते मी आता साईडला हे वाटण. आणि ह्याच पॅनमध्ये मी म्हणजे बटर चिकनचे पीसेस आहेत ते फ्राय करून घेणार आहे. म्हणून आपण हे चिकन साईडला काढून घेतोय. थोडंसं तेल घालायचे फ्राय करण्यासाठी. एक 60-70% आपल्याला चिकन जे आहे ना ते फ्राय करून घ्यायचं आहे. हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे चिकन. थोडासा पॅन मी हलवून घेतला इकडे तिकडे. वन बाय वन करून मी सगळे पीसेस घालणार आहे आणि एक 70-60% फ्राय करून घेणार आहे. थोडासा माझा पॅन कमी पडत होता, पण काय हरकत नाही, मी त्याच्यातच ॲडजस्ट केलं. हे अशा प्रकारे जागा करत मी वन बाय वन सगळे पीसेस मांडून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता.
आणि 1-2-3 मिनटं ह्याला पलटी मारून घ्यायची, म्हणजे दुसऱ्या अंगाने पण ते छान असं कुक झालं पाहिजे. तर हे राहिलेली ग्रेव्ही जी आहे ना, मी ती नंतर ना बटर चिकनच्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहे, त्यामुळे मी ती वेस्ट केलेली आहे, ती तशीच ठेवली. कारण आता हे मी फ्राय करून घेते आहे. मी बसवलं आहे सगळं त्याच्यामध्ये चिकन. तर आता आपलं चिकन सगळं त्याच्यामध्ये बसलं आहे आणि चेक करते आहे. आपण चेक करत राहायचं की खाली पण आपलं चिकटलं नाही पाहिजे पॅनला चिकन ना. थोडंसं खालच्या बाजूने चिकन सुट्टं झालं की आपण त्याला पलटी मारून घ्यायची दुसऱ्या साईडनी. आणि नंतर ना आपल्या चिकनला भरपूर पाणी सुटतं, त्याच्यामध्येच ते शिजलं जातं. पाणी ॲड करायचं नाही आहे. चिकन हे फ्राय करताना भरपूर प्रमाणात पाणी सुटतं याला. हे असं एक एक करून व्यवस्थित एका अंगावरून दुसऱ्या अंगावरती करत राहायचे. एक 5-6 मिनटं आपण असं चिकन फ्राय करत राहणार आहोत, जोपर्यंत आपलं चिकन अर्ध्याहून जास्त थोडं शिजलं जात नाही तोपर्यंत. बघा, अधूनमधून मी चेक करत होती चिकन आपलं कितपर्यंत शिजते, कारण चिकनला जास्त वेळ लागत नाही, लगेच शिजलं जातं चिकन. आता मी झाकण ठेवणार आहे याच्यावरती आणि वाफेवरती ते मस्तपैकी कुक होईल. आता तोपर्यंत इकडं मी स्मोकसाठी कोळसा गॅसवरती ठेवलेला आणि एकीकडे आपलं चिकन पण शिजतंय. फुल फ्लेमवरती मी ठेवलेलं. ते पाणी सुटलेलं ना, मग ते पाणी पण आटलं पाहिजे त्याचं, म्हणूनसाठी. इकडं साईड बाय साईड माझा जिरा राईस पण चाललेला. त्यासाठी मी कुकर ठेवला. कुकरमध्ये तेल किंवा तूप, बटर काहीही तुम्ही घालू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार. आणि त्याच्यात खडा मसाला म्हणून मी 1-2 मिरं आणि 2 लवंगा आणि 1 तमालपत्र आणि 2 विलायची, हिरवी विलायची टाकून घेतली. जिरं टाकलं आणि राईस टाकून घेतला आणि पाणी ओतलं आणि मीठ टाकलं. एक मंद आचेवरती 5-10 मिनटं ठेवलं. मी शिट्टी काढत नाही, किंवा शिट्टी नाही काढता माझा भात मस्त सुटसुटीत होतो. फक्त लो फ्लेमवरती आपल्या अंदाजानुसार ठेवायचा आपण गॅसवरती. तर अशा प्रकारे माझा एकीकडे राईस पण चाललेला, एकीकडे चिकन पण आपलं शिजत होतं. आणि राईस थोडंसं सुटसुटीत होण्यासाठी मी थोडासा लिंबाचा रस पिळते इथे आणि थोडं पाणी ॲड केलं. सगळे मिक्स करायचं आहे आपल्याला एकत्र आणि आपल्याला टोप लावून घ्यायचं आहे. एक 6 ते 7 मिनटात आपला राईस तयार. हे बघू शकता आपलं चिकनमधलं पाणी पण आटलेलं आहे आणि चिकन पण मस्त फ्राय झालेलं आहे. बघा तुम्ही, मस्त ज्युसी आणि त्याला ऑइल सुटलेलं आहे. म्हणजे आपलं चिकन आता रेडी झालेलं आहे. हे बघा, तुटते. मी चेक केलं आणि ते चिकन तुटत होतं. म्हटलं चला आता ग्रेव्ही करून घेऊया आणि फायनल तडका देऊया आपण बटर चिकनला. तर हे आपल्याला साईडला काढून घ्यावं लागेल चिकन.
त्याच्या अगोदर आपल्याला या चिकनला स्मोक द्यायचा होता. त्यासाठी मी एक वाटी घेतली. वाटीत जो आपला कोळसा होता तो पेटवलेला तो ठेवला आणि त्याच्यात थोडंसं त्या कोळशावरती तूप घातलं स्मोक देण्यासाठी आणि 5 ते 6 मिनटं झाकण लावून ते ठेवून दिलं. म्हणजे आपला छान स्मोक बसेल त्याला चिकनला आणि छान स्मोकी फ्लेवर येईल आपल्या बटर चिकनला. हे बघू शकता तुम्ही आपला स्मोक देऊन झाला. हे असंच पण खूप छान लागतं. जरी तुम्हाला असंच खायचं असेल तर तुम्ही असं पण खाऊ शकता. पण आपण बटर ग्रेव्ही चिकन करणार आहोत. आता इथं मी ग्रेव्ही वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथं. आणि आता हे याच पॅनमध्ये मी ग्रेव्हीला पण तडका देणार आहे. त्यामुळे हे चिकन मी साईडला काढून घेते. बघू शकता तुम्ही किती ऑइल सुटले चिकनला. आणि त्याच तेलामध्ये मी ही ग्रेव्ही परतून घेणार आहे. एक्स्ट्राच तेल नाही घालणार आहे. छान 4 ते 5 मिनटं ग्रेव्ही आपली परतवून घ्यायची व्यवस्थित मंद आचेवरती. थोडंसं इग्नोर करा कारण मी तो एकच पॅन 3 वेळा वापरल्यामुळे माझी थोडी ग्रेव्ही चिकटते आहे. पण तुम्ही जसं तुम्हाला अवेलेबल असेल तसं तुम्ही भांडी यूज करू शकता. आता हे जो कंटेनर होता मिक्सरचा तोच मी खंगळून असं व्यवस्थित मिक्स करते. त्याला वॉश करून तेच पाणी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. जेणेकरून आपली ती जी ग्रेव्ही आहे त्या मिक्सरला लागलेली ती पण वेस्टेज जाणार नाही. आणि जी पलीकडे आपलं चिकनचं मॅरिनेशनचं राहिलेलं होतं ना ते पण मी याच्यामध्ये घालून घेतलं. मॅरिनेशन थोडंसं शिल्लक होतं ते. छान आपली बघा ग्रेव्ही परतली जाते मस्त. ह्याच्यामध्ये मी आता बटर टाकते. ग्रेव्ही आपली परतली आहे मस्त. तेल सुटलं आहे त्याला सुटसुटीत असं. त्यामुळे बटर टाकते मी याच्यामध्ये. सॉरी बटर नाही क्रीम टाकली. थोडासा टोमॅटो केचप टाकला. कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि थोडासा गरम मसाला याच्यावरती मी टाकला. मिक्स करून घेतलं आणि छानपैकी त्याच्यामध्ये चिकन आपण मिक्स केलं आहे आणि शेवटी हा बटरचा क्यूब टाकला आणि मस्तपैकी ते एक थोडंसं एक जीव होऊन दिलं मस्त. ते एकामेकात मुरले गेले मसाले गेले पाहिजेत. आणि हे बघू शकता तुम्ही आपलं हे बटर चिकन रेडी आहे खाण्यासाठी. तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल. कारण आपण हॉटेलमध्ये खातो पण हॉटेलमध्ये आणि घरच्या रेसिपीत तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट करा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला कोणी नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करत जा. लाईक करायला कुठलेही आपले कॉस्ट जात नाही आहे. त्यामुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळतं. आणि कमेंट करून सांगा की पुढे आम्हाला ही रेसिपी करून दाखवा किंवा ती रेसिपी करून दाखवा. हे बघा आता मी मिक्स करून घेतलं आहे मस्त. आपलं हे बटर चिकन रेडी झालेलं आहे खाण्यासाठी लाजवाब. आणि तुम्ही बघू शकता कसलं टेम्पटी आणि मस्त तर्री त्याला तेल सुटलेलं आहे. आणि जो बटरचा जो स्मेल आहे आणि स्मोकचा तो अफलातून होता एकदम. आता मी तुम्हाला सांगू शकत नाही की किती भारी त्याचा वास सुटलेला. आणि इथं मी आता सर्व करायला घेते आहे.
छानपैकी आपलं मिक्स करून झालेलं आहे. मस्त बटर त्याच्यामध्ये स्प्रेड झालेलं आहे. तर मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आणि सर्व करून विचारूया आपण ह्यांना की कसं झालं आहे ते. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का? नक्की कमेंट करून सांगा. कारण खाणाऱ्यांनी तर बोटं चाटत खाल्लेलं आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का ते. कारण लाजवाब रेसिपी झालेली होती. तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. आणि थोडंसं टच देण्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घातली वरतून आणि थोडंसं एक सर्व करते म्हटल्यावरती आपण थोडंसं मस्त नाही का